चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। नाशिक येथील मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा प्रतिवर्षी होणारा विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच समाजातील गुणवंत बंधू भगिनींचा सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव दिल्यास नक्कीच ते यशाची शिखरे गाठतात आणि म्हणूनच मागील 20 वर्षांपासून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतानाच समाजातील इतरही गुणवंतांचा वेळोवेळी यथोचित सन्मान करून प्रत्येक वर्षी ग्रामीण आदिवासी पाड्यावरील आपल्या बांधवांना सामाजिक बांधिलकी जपत मदत करणाऱ्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्थेचा लोकांच्याच देणगीदारांच्या सहभागातूनच मोठा विकास होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक येथील आपली मराठा समाज सामाजिक शैक्षणिक संस्था आहे, असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष सुधीर मिसाळ यांनी केले। नाशिक येथील औरंगाबादकर सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिटको महाविद्यालयातील निवृत्त शिक्षिका समाजसेविका श्रीमती विमलताई खडगे तसेच बांधकाम व्यावसायिक श्री संजय आहेर हे हजर होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुधीर मिसाळ, संस्थापक विजय खैरे, खजिनदार यशवंत शिंदे यांच्यासह माजी पदाधिकारी रामनाथ मस्के, विनायक सूर्यवंशी, ज्येष्ठ सल्लागार बाबूराव डफाळ, रामभाऊ कवडे, सोमनाथ उगले, सदस्य महेश गायकवाड, दीपक काकड, अरुण मोरे, प्राध्यापक शिवाजीराव लोंढे सर हे व्यासपीठावर होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विमलताई खेडगे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन होऊन संस्थेचे अध्यक्ष सुधीर मिसाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते यावेळी 250च्या वर विद्यार्थ्यांचा मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला। तसेच पोलीस दलातील विशेष प्रावीण्य मिळवणारे विजय कदम, शेखर फरताळे, अशोक काकड यांच्यासह वेळोवेळी देणगी देऊन संस्थेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या देणगीदारांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक कवी रवींद्र मालुंजकर यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार यशवंत शिंदे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद खडगे, वैष्णवी महाले, समृद्धी मोरे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह सामाजिक बंधू भगिनी उपस्थित होते। त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाला, युवा वर्गाला योग्य ते मार्गदर्शन मिळावं आणि समाजासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याच्या उद्देशाने या संस्थेची झालेली स्थापना, त्यातून वेगवेगळे शिंदे साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं विद्यार्थी सत्कार व धोर मिळावे यांच्या माध्यमातून समाजासाठी आपल्याला जे जे काही करता येईल, कारण आपण ज्या समाजात जन्मलो, ज्या समाजात वाढलो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि याच भावनेतून ही सर्व मंडळी एकत्र येऊन हे कार्य पुढे नेत आहेत। आणि म्हणूनच समाज बांधवांना या निमित्तानं मी विनंती करू इच्छितो, या समाजाच्या संस्थेच्या, आपल्या संस्थेच्या या कार्याला आपण सर्वांनी वेळोवेळी, यापूर्वी अनेक देणगीदारांनी सरळ हाताने संस्थेच्या कार्यक्रमांना देणगी दिलेली आहे, कारण कुठलंही कार्य उभं राहताना त्याला सर्वप्रथम भाग येतो तो खर्चाचा। कारण आपल्या घरातही आपण छोटं मोठं काही कार्य काढलं तर सर्वप्रथम नियोजन करावं लागतं खर्चाचं। सुरुवातीच्या काळात ही सर्व मंडळी, आम्ही सर्व आणि अजूनही सर्वजण आम्ही या कार्यक्रमांना उभं करण्यासाठी, या कार्यक्रमांचा खर्च करण्यासाठी ही मंडळी सर्वजण आम्ही नेहमीच अग्रेसर असतो। त्याचबरोबर समाजातले काही दानशूर मंडळी, खरं तर बघा आपण जी यादी ऐकली, या सर्वांबरोबरच सुरुवातीच्या काळात वीर मॅडम यांनी संस्थेला 1 लाख रुपयांची देणगी त्यावेळेला दिली होती। त्यानंतर बचाव क्लासेसचे बचाव सर आणि त्याशिवाय काही समाज बांधवांकडून विवाह अथवा त्याच्या कुटुंबातील स्मरणार्थ वेळोवेळी मदत करण्यात आली आहे। कोरोनाच्या वेळेस आवश्यक असलेल्या कुटुंबांना जेवणाचे डबे व इतर वेळेस मास्क सुद्धा पुरवण्यात आलेले आहेत। ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस लोक एकमेकांच्या घरी किंवा बाहेर रस्त्यावर सुद्धा दिसत नव्हते। अशा वेळेस सुद्धा लोकांच्या घरी जेवणाचे डबे पुरवण्यात आलेले आहेत। शिवाय एखाद्या कुटुंबास ज्यावेळेस आवश्यक असेल त्यावेळेस सुद्धा जेवणाचे डबे पुरवण्यात आलेले आहेत। सध्या विद्यार्थी गुणगौरव व
वधूवर पालक परिचय मेळावा या 2 कार्यक्रमास विशेष प्राधान्य दिले जाते। गुणगौरव दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात करण्यात येतो व वधूवर पालक परिचय मेळावा साधारण वर्षामध्ये 2 वेळेस घेण्यात येतो। सदर कार्यक्रमामुळे बऱ्याच जणांना त्यांचे जोडीदार मिळालेले आहे। याशिवाय दरवर्षी मंडळाकडून कॅलेंडर काढले जाते। या कॅलेंडर मध्ये आपले जे समाज बांधव आहे त्या समाज बांधवाकडून त्यांच्या व्यवसायाची जाहिरात केली जाते। त्या उत्पन्नातून हे जे कॅलेंडर छापले जातात ते घरोघर जवळजवळ मोफत दिले जातात। याप्रमाणे मंडळाचे कार्य आहे। आज दिनांक 18 ऑगस्ट मराठा समाजचे शैक्षणिक उन्नती मंडळातर्फे गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला। याच्यामध्ये आज जवळजवळ 200 विद्यार्थ्यांना बक्षिसं वाटले आहे। त्याच्याचप्रमाणे जुने देणगीदार जुने कार्यकर्ते यांचाही सत्कार करण्यात आला आहे। संस्थेतर्फे दरवर्षी असे कार्यक्रम होत असतात। त्याच्यामध्ये वधूवर मेळावे, नंतर दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण जे पाड्यांवरनं येतात लोक फुलं विक्री करण्याकरता त्यांचा पण सत्कार करत असतो। त्यांना पण आपण फराळाचं देऊन त्यांचाही आपण गुणगौरव करत असतो। संस्थेचं काम अशाच प्रकारे सामाजिक वर्षभर चालू असतं आणि त्यात मोठ्या संख्येने नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक।